नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे आणि तुमच्यासाठी, तुमच्या आयुष्यासाठी आणि तुम्ही हेल्दी राहण्यासाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तुम्ही कधी विचार केलाय की जपानी लोक इतकी छान हेल्दी आणि सपाट पोटांची कशी काय असतात? तर हेच आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ते काय करतात, त्यांनी काय शोध लावले आहेत आणि ते आपण का फॉलो करायचं. आता प्रत्येक वेळेला जेव्हा आपण ऐकतो की बघा जपानी लोक किती सुंदर आहेत, ती किती पुढे गेलेली आहेत, त्यावेळेला ना ऐकायला बरं वाटतं आणि हे खरं सुद्धा आहे, ती फॅक्ट आहे आणि आपण ती मान्य केलीच पाहिजे. परंतु असं नाही आहे की भारतातली लोक हेल्दी नव्हती किंवा भारतामध्ये ते कल्चर नव्हतं. भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर फार पूर्वीची जी लोक होती ती खूप सायकलिंग करायची. त्या मोठ्या ॲटलसच्या सायकल ती चालवायची आणि त्यांची पोटं अगदी खूप सपाट असायची. पूर्वी लोक डोंगरावर, टेकड्यांवर कुलदैवतेला सतत जायची. वारंवार सवाष्णी घालणं, नवस बोलणं हे व्हायचं आणि त्या कारणाने त्यांचं कुलदैवतेला जाणं व्हायचं, डोंगर चढणं व्हायचं, ग्रामदैवतेला डोंगरावर जाणं व्हायचं आणि मग हे तर सतत होतच राहायचं. पूर्वी गावी जाणंही फ्रिक्वेंटली असायचं. परंतु आता बदलती जीवनशैली आणि मोबाईलचा जास्त वापर यामुळं जर तुम्ही आपल्या आजूबाजूला पाहिलं तर खूप सारी सर्रास लोक पोटं सुटलेली आणि पोटं लोंबणारी आणि जाड जाड दिसून येतात. तर मग आत्ताच जर आपण पावलं नाही उचलली, म्हणजे आत्ताच जर आपण नाही चाललो तर त्याचे किती गंभीर परिणाम आहेत हे आपण रोजच न्यूजमध्ये किंवा पेपरमध्ये वाचतो आहे, न्यूजवर ऐकतो आहे. किती कमी वयात सिंगर्सना पहिला हार्ट अटॅक येतो, त्यांना लिटरली मृत्यूला सामोरं जावं लागतं. अगदी 23-24 वर्षाच्या मुलांना देखील हार्ट अटॅक येतो. तर आत्ता तरी आपण चालण्याचं महत्त्व समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा, व्हिडिओ स्किप करू नका आणि यातून तुम्हाला नक्कीच मोटिवेशन मिळेल आणि तुमच्या हेल्थसाठी या व्हिडिओचा खूप जास्त फायदा होणार आहे. चला तर मग सुरू करूया. दिवसाला 10,000 पावलं चालण्याचा शोध लावला जापानने. जापानच्या यामासा टोकेई या कंपनीने बाजारामध्ये पहिला व्यावसायिक पेडोमीटर सादर केला आणि त्या संदर्भातलं त्यांचं सगळं संशोधन आणि दिवसाला 10,000 पावलं का चालायची हे सगळं सादर करून त्यांनी हा पेडोमीटर बाजारामध्ये आणला. हे उपकरण बाजारात आलं 1965 साली आणि तेव्हापासून मानपो केई नावाचं हे उपकरण, ज्याचा अर्थ आहे 10,000 स्टेप मोजणारं उपकरण, हे अत्यंत प्रचलित झालं आणि तिथल्या लोकांनी या उपकरणाला अक्षरशः डोक्यावर घेतलं आणि दैनंदिन जीवनाचा याला भाग बनवलं. याचा अर्थ असा नाही की जपानी लोक पूर्वी चालत नव्हते, परंतु जेव्हा आपल्या हातामध्ये एखादं टार्गेट आपल्याला कंप्लीट करायचं असतं तेव्हा आपलं जे वॉकिंग होतं ते वेगळं असतं. आपल्या सगळ्यांना माहीत तर सगळंच असतं की चालण्याचे काय फायदे आहेत, काय होतं, काय होत नाही, कुठले आजार आपल्याला होत नाही, तर ते देखील आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजे याचं गांभीर्य आपल्याला लवकरच येईल. जामा इंटरनल मेडिसिन आणि जामा न्यूरोलॉजी जर्नल्समध्ये एक अभ्यास प्रकाशित करण्यात आला, एक सर्वे करण्यात आला आणि त्यावरून हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला. तर त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये 10,000 पावले चालल्यामुळे काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही हे सांगितलेलं आहे. तर त्यात सांगितलं आहे दररोज 10,000 पावलं आपण चाललो तर आपल्याला स्मृतिभ्रंश म्हणजेच अल्झायमर हा आजार पुढे जाऊन होत नाही. त्याचप्रमाणे कर्करोगाचा धोका खूप प्रमाणात कमी होतो आणि आपल्याला मृत्यूचा धोकाही कमी होतो. तर आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते की या अभ्यासात काय करण्यात आलं आणि हा अभ्यास त्यांनी कसा केला. या रिसर्चमध्ये त्यांनी एकूण 78,500 लोकांचा सर्वे केला आणि ही सर्व लोक प्रौढ म्हणजे 40 ते 79 वयोगटातील आहेत. अभ्यासामधून त्यांना काय जाणवलं हे आपण बघूया. जी लोक नियमितपणे चालतात त्यांच्या रक्तवाहिन्या, फुफ्फुसं आणि हृदय खूप मजबूत आहे असं आढळलं आणि जी लोक वर्षानुवर्ष असं चालत आलेली आहे त्यांचं हृदय हे अगदी 75 नंतर देखील हेल्दी आहे असं आढळून आलेलं आहे. त्याचप्रमाणे जी लोक नियमित चालत आहेत त्यांना फुफ्फुसाचे विकार नाही आहेत आणि पूर्वी जर त्यांना फुफ्फुसांचे विकार होते जसं की अस्थमा, दम लागणं, धाप लागणं, ब्रॉन्कायटिस, हे सगळे आजार चालण्यामुळे त्यांचे कमी झालेले आहेत
असं आढळून आलेलं आहे. तसेच नियमित चालण्यामुळे मधुमेह म्हणजे डायबिटीसमध्ये देखील खूप फायदा होतो आणि नियमित चालण्यामुळे मधुमेहांची साखर कंट्रोलमध्ये राहते हे देखील आढळून आलेलं आहे. नियमित चालल्यामुळे सांधे देखील मजबूत होतात, कारण चालणं हा एकच असा व्यायाम आहे ज्याच्यामध्ये पाय आपला पूर्ण शरीराचा भार उचलतात आणि ते खूप सक्षम आहेत. त्याला आपण जितकं छान वापरू तितके ते मजबूत होतात. त्यामुळे चालण्यामुळे चालणाऱ्या व्यक्तीचे सांधे इन्क्लुडिंग हात, पाय, गुडघे हे खूप हेल्दी आणि निरोगी राहतात. तसंच चालणाऱ्या व्यक्तीला उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल यासारख्या आजारांना देखील सामोरं जावं लागत नाही आणि ते खूप छान हेल्दी जीवन जगू शकतात. जीवनाचा ते छानपणे आनंद घेऊ शकतात. नियमित चालल्यामुळे शरीरातील प्रत्येक स्नायूंची हालचाल होते आणि त्यामुळे शरीरातील स्नायूंची ताकद देखील वाढते. आणि नियमित चालल्यामुळे सगळ्यात मोठा फायदा होतो तो म्हणजे आपल्या शरीरावरील चरबी कमी होते आणि कंट्रोलमध्ये येते. नियमित आजूबाजूच्या परिसराचं, निसर्गाचं आणि सभोवतालचं निरीक्षण करत आपण चालल्यामुळे मानसिक आरोग्य देखील छान राहतं. तर याच अभ्यासात असं देखील लक्षात आलेलं आहे की सरासरी व्यक्ती हे 5,000 ते 7,500 पावलांपेक्षा जास्त नियमितपणे चालत नाही. तर यामुळे जर 10,000 पावलं तुम्हाला शक्य नसेल तर चालण्याच्या जोडीला जर तुम्ही 30 मिनिटं दररोज व्यायाम केला किंवा आठवड्यातून सलग 5 दिवस जरी तुम्ही व्यायाम केला तरी देखील याचा फायदा तुम्हाला होणार आहे. जर चरबी कमी होण्यासाठी तुम्ही चालत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की 10,000 पावलं तुम्ही नियमित चालला आहात आणि काही जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे तुमचं वजन महिन्यामध्ये 12-15 किलो कमी झालं आहे, तर असं होणं शक्य नाही. कारण याच्या जोडीला व्यवस्थित आहार म्हणजे जर तुम्ही जंक फूड खात असाल, तेल खूप खात असाल, तूप खूप खात असाल किंवा कॅलरीज भरपूर असलेले पदार्थ खात असाल तर हे तुम्ही किती खाता आहात याचं प्रमाण तुमच्या वजनाप्रमाणे किती असलं पाहिजे याचा अभ्यास करून सर्वोपरी संतुलन आणि 30 मिनिटांचा व्यायाम इन्क्लूड करणं देखील गरजेचं आहे. चालताना कसं चालावं? जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल, वजन कमी करायचं असेल तर थोडंसं वेगवान चाललेलं कधीही चांगलं. योग्य गतीने चालल्यामुळे शरीरामध्ये रक्तप्रवाह छान राहतो आणि मग शरीरातल्या प्रत्येक सेल्समध्ये ऑक्सिजन जाण्याला म्हणजे प्रत्येक पेशीला ऑक्सिजन पुरवठा होण्यामध्ये देखील मदत होते. आणि जेव्हा ऑक्सिजन पुरवठा आपल्या पेशींमध्ये होतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये अल्कलाईन वातावरण निर्माण होतं आणि मग याच्यामुळे ॲसिडिटी किंवा शरीरातली आम्लता pH हा बॅलन्स्ड राहतो आणि आम्लता वाढत नाही, कारण आम्लता वाढल्यामुळे देखील कॅन्सर होतो. चालल्यामुळे कर्करोगाची भीती देखील खूप कमी होते. कर्करोग असेल तरी चालणं, दररोज चालणं हे खूप गरजेचं का आहे ते याचसाठी. थोडक्यात काय तर अगदी तुम्ही थ्रेशहोल्ड सेट करू नका की आजपासूनच मी 10,000 पावलं चालणार आहेत. साधं 1 किलोमीटरने तुम्ही स्टार्ट करा आणि हळूहळू तुम्हाला जेवढं सहन होईल तेवढं वॉकिंग तुम्ही करा आणि नंतर तुम्ही थ्रेशहोल्डच्या दिशेने अग्रेसर होऊ शकतात, त्या दिशेने पावले उचलू शकतात. परंतु अगदीच आज निश्चय केला आणि आजपासूनच 10,000 पावलं चालणं हे चुकीचं आहे. हळूहळू तुमचं चालणं त्याचे किलोमीटर्स तुम्ही वाढवत जा. म्हणजे सुरुवातीला 1-2 किलोमीटरने सुरुवात करा आणि नंतर 5 किलोमीटरपर्यंत देखील किंवा त्यापेक्षा जास्त देखील तुम्ही चालू शकता. आणि प्रयत्न करा की चालताना तुम्ही सलग चालताय. म्हणजे असं नको की सकाळी 10 मिनिटं, दुपारी 10 मिनिटं, संध्याकाळी 10 मिनिटं. अगदी चालायचंच असेल तर सलग 30 मिनिटं तुम्ही चाला, म्हणजे तुमचे फॅट बर्न्स व्यवस्थित होतील, चरबी लवकर तुमची कमी होईल. जर तुम्ही थांबून आणि टप्प्यांमध्ये चाललात तर त्याचा तेवढा पुरेसा फायदा तुम्हाला मिळणार नाही. आणि आयुष्यभर अशी छान सुंदर जीवनशैली ठेवण्यासाठी तुम्ही चालण्याला इतर व्यायाम प्रकार, योगासनं, मेडिटेशन, प्राणायाम आणि संतुलित आहार याची जर जोड दिली तर ट्रस्ट मी तुम्हाला कुठलेही रोग शिवणार देखील नाही आणि तुमचे पर्सनॅलिटी इतकी छान खुलेल हे तुम्ही मला चालण्यानंतर नक्की सांगाल. त्यामुळे हे जे फायदे आहेत ना हे इतके अगणित आहेत आणि चालणं जे आहे ना ते खूप अफोर्डेबल आहे. त्याला कुठल्याही इन्स्ट्रुमेंटची गरज नाही ना कुठल्या खर्चाची. फक्त तुमचा काही वेळ आणि तुमचं दररोजचं मोटिवेशन हे कायम ठेवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजपासूनच तुम्ही चालायला सुरुवात करा, हेल्दी जीवनशैली अडॉप्ट करा, म्हणजे तुमचा आयुष्याचा स्पॅन देखील वाढेल आणि तुम्ही तुमच्या आयुष्याचा खूप छान आनंद तुमच्या कुटुंबियांबरोबर लुटू शकाल. तुम्हीही ठरवलं असेल की आजपासूनच चालायला सुरुवात करणार आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील तुमच्याबरोबर तुम्हाला घ्यायचं असेल, तुमच्या नातेवाईकांना तुम्हाला चालण्याचं महत्त्व सांगायचं असेल
तर हा व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर, आईवडिलांबरोबर, आईवडील असाल तर तुमच्या मुलांबरोबर नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन छान माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.